नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत म्हणजे पोपटी आणि पोपटीसाठी लागणार असा ते चिकन मसाला आणि आलं लसूण पेस्ट. त्यामध्ये अगोदर मित्रांनो मी मिश्रण केलं होतं, पण व्हिडिओ दाखवण्यासाठी परत करतोय. तर दही, मसाला, मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. मग मिक्स करून नंतर लिंबू मारलेलं आहे. आणि ही मित्रांनो केळीची पानं आहे, ती वाफवायची असतात, कारण वाफवून ती नरम होतात, फाटत नाही. मग त्याच्यात नंतर भरायचं चिकन आणि मग अशा प्रकारे त्या पुड्या बांधल्या जातात. आणि बघा मी बांधतो बघा, तशा बांधायच्या असतात. आणि अशा पटापट आपण पुड्या बांधून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण मित्रांनो काय करणार आहोत ते बघूया. मित्रांनो अशा प्रकारे पुढे भाजून घेतलेले आहेत आणि एक डबा घेतलेला आहे. ही खरं तर मित्रांनो पोपटी मडक्यात लावायची असते, पण आमच्याकडे मडकं अवेलेबल नव्हते, पटापट करायची होती, म्हणून आता हे घेतलेले आहेत. अंडी टाकली, मीठ, शेंगा, चिकन टाकलं आता आणि सर्व टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर बघू आपण कशी होते ती. आणि परत पुन्हा एकदा मीठ टाकायचे वरून. मीठ मित्रांनो जास्त करून टाकायचं. मटरच्या शेंगा, वालाच्या शेंगा टाकायचे आणि अंडे. आणि हे मित्रांनो आहे ते बांबरूट ही मेन असते, कारण याचाच स्वाद येतो, याच्यामुळे जरा टेस्ट वगैरे येते. आणि पोपटी ह्यालाच बोलतात. तर मित्रांनो त्याला पॅक वगैरे केलेले आहे. आणि आता डब्याचं झाकण वगैरे लावून अशा प्रकारे आपण साईडून त्याला आता गवत वगैरे लावत आहोत. त्यानंतर मग आपण आग लावून झाल्यानंतर मग बघू आपण अशा प्रकारे होते ते. आणि भरपूर आग लावलेली आहे. आता आपली तयार झालेली आहे मित्रांनो. हे 45 ते 50 मिनटं ठेवायची, 1 घंटा चाललेल. आणि आपली पोपटी तयार झालेली आहे. आणि बघूया तर आपण टेस्ट करून कशी लागते ती. मग जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.